आरवी पंचायत समितीमध्ये जो कार्यक्रम अधिकारी आहे तिथे तत्कालीन कार्यक्रम अधिकारी कसार म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार जो योजना आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार केला अशी अनेक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली। आणि याच्यामध्ये जेव्हा तिथल्या गटविकास अधिकारी आहे त्यांनीही चौकशी केली तेव्हाही तो अपहार 2013-14 पासून सुरू होता आणि एका प्रायव्हेट खात्यामध्ये शासकीय पैसे वळवण्याचे काम सुरू होते असं निदर्शनात आला। त्यांच्या शासकीय अहवालमध्ये 25,28,000चा भ्रष्टाचार झाला आहे। हे गोष्ट समोर आल्यानंतरही तिथल्या गटविकास अधिकारींनी संबंधित जो कसार म्हणून तिथे कार्यक्रम अधिकारी आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। आणि हे जो घोटाळा झाला हे फक्त 25 लाखचा नसून हे कमीत कमी 1.5 कोटी रुपयाचा घोटाळा आहे असं आम्हाला एक माहिती आहे। आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदचेही रोजगार हमीचा जो डिपार्टमेंट आहे तिथलेही मोठे अधिकारी याच्यामध्ये सहभाग आहे। याची चौकशी जिल्हाधिकारी वर्धा यांनी केली पाहिजे आणि दोषीवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली पाहिजे, अन्यथा आम्ही जिल्हा अधिकारी वर्धा यांच्या दालनासमोर जाऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। 2013-14 पासून पंचायत समिती आरवीमध्ये जे गटविकास अधिकारी होते त्यांची सर्वांची चौकशी या प्रकरणामध्ये झाली पाहिजे, त्यांची मालमत्ताची चौकशी झाली पाहिजे। 2013-14 पासून जर हे अपहार सुरू आहे, तिथले BDO जो आहे तत्कालीन ते स्वतः आता मान्य करत आहे, तर हे अपहार फक्त 25 लाखाचं न असून करोडो रुपयाचा आहे। म्हणून तिथले 2013-14 पासून जो गटविकास अधिकारी होते आरवीचे त्यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे।